त्याप्रमाणे फळ मिळते। शेतकरी जो काबाड कष्ट करतोय त्याच्या कष्टाला फळ कधी येईल? जर नभ बरसला, ढग जर बरसला तरच त्याला फळ येईल। भरघोस पीक यावे यासाठी शेतकरी पुन्हा पुन्हा रात्रंदिवस चिखल पाण्यात राबत असतो। कष्ट येण्यासाठी आता शेतकऱ्याची परिस्थिती बघितली, लाईटची परिस्थिती आपण बघितली, तर त्याला रात्रीचं दाऱ्यावर जावं लागत आहे। रात्रीच्याला त्याला चिखलामध्ये आपले पाय रुतवावे लागतात। इचुकाट्याची भीती न बाळगता, तमा न बाळगता तो आपल्या लेकरा बाळांसाठी काबाड कष्ट करतो। त्यामधून पिकणाऱ्या अन्नधान्यावर नुसतं त्याच्या कुटुंबाचंच पालन पोषण होत नाही, तर पूर्ण जगाचं पालन पोषण त्याच्या कष्टावर अवलंबून आहे। आणि म्हणून जगाचं पालन पोषण करणारा हा शेतकरी आहे। त्याच्यामुळे आपण शेतकऱ्याविषयी कृतज्ञ राहिले पाहिजे, शेतकऱ्याचा आपण आदर केला पाहिजे। सर्वांनी त्याच्या पिकाला भाव कसा भेटल हे सर्वांनी वृत्तवाहिन्यावर, पत्रकारांनी ह्यांनी उचलून धरलं पाहिजे, दाखवलं पाहिजे शेतकऱ्याचे हाल। हे या कवितेतून कवीने स्पष्ट केलेलं आहे। प्रस्तुत कविता भेगा भुईच्या सांदताना या काव्यसंग्रहातून घेतली आहे। तर आता आपण सर्व शेतकऱ्याची मुलं आहोत, तुम्हाला आळाशी ही माहिती आहे। तर शहरातल्या मुलांना, पुणे मुंबईच्या मुलांना आळाशी काही माहीत नाही, आळाशी कशी असते, आळाशी कशी तयार होते। तर आळाशी तयार होण्यासाठी शेतकऱ्याला भरपूर कष्ट करावं लागतं, ती काही सहजासहजी तयार होत नाही। शेतामध्ये आळाशी निर्माण होण्यासाठी शेतकरी किती कष्ट करतो कवीनं यामधून आपल्या कवितेतून सांगितलं आहे। तर ऐका आता कविता। बा अनवाणी पायाचा ठसा मातीत ओढतो। तर बा म्हणजे शेतकरी, एका लहान मुलाचा वडील, तर त्याच्या पायाचा ठसा तर तो अनवाणी असतो, त्याला चांगला चप्पल बूट घालून शेतामध्ये काम करता येणार नाही, चिखलात त्याला सुटाबुटात जाता येणार नाही, म्हणून तो अनवाणी असतो। बहाळावरल्या नभाचा पाहणा नभाला फुटतो। तर बहाळावरल्या म्हणजे कपाळावरल्या वरती ढग आलेला असतो, आणि या ढगाला पाना कधी फुटतो? तर हे शेतकऱ्याचं कष्ट पाहून, त्याच्या कपाळावर आलेला घाम पाहून तर त्या बहाळावरच्या नभाचा पाना नभाला फुटतो। नभ पाणी पाणी होतो। मग नभ काय होतो? त्याचं शेतकऱ्याचं कष्ट पाहून नभ ज्यावेळेस फुटतो त्यावेळेस खाली पाणी पाणी, नभ पाणी पाणी होतो, माती चिखल होती या, मग या मातीचा चिखल होतो। पाणी ढग बरसल्यानंतर मातीचा चिखल होतो। कुणब्याच्या जीवनाची मग उकल होती या, कुणबी म्हणजे शेतकरी, या शेतकऱ्याच्या जीवनाची मग उकल होती या। भेगाळलेल्या भुईकडं बाप पाहून फाटतो। जर पाऊस नाही आला, ढग जर नाही बरसला, तर शेतकरी ढगाकडे बघतो आणि खाली जमिनीमध्ये भेगा पडलेल्या असतात, त्याला पिकाला पाण्याची गरज असते। त्याच्या कष्टाचं समाधान जर हा ढग बरसला नाही तर होणार नाही, म्हणून तो बाप भेगाळल्या भुईकडं बाप पाहून फाटतो। त्याला वाटतं आता पाऊस नाही आला तर आपलं कष्ट वायाला जाईल, त्याचं मन फाटतं, तो दुःखी होतो। बहाळावरल्या घामाचा पाहणा नभाला फुटतो। मग जो कपाळावर आलेला घाम आहे तर त्या घामाचा पाहणा परत नभाला फुटतो, आणि मग तो ढग बरसतो। हातापायाला चिखल बाप घामामध्ये ओला। तर चिखलामध्ये तो पाय त्याचे चिखलाने भरलेले असते, वरती ऊन लागलेलं असतं, सगळा घामाघूम झालेला असतो। कष्ट शेतकऱ्याचं एवढं असतं, तर हातापायाला चिखल, त्याच्या हातापायाला चिखल लागलेला असतो, बाप घामामध्ये ओला झालेला असतो। पीक पाहून शिवारी थवा पाखरांचा आला, आणि त्याचं एवढं कष्ट फळाला आलेलं असतं, पीक बहरात आलेलं असतं, आणि हे पीक पाहून सुद्धा शिवाऱ्या थवा आलेला असतो, पक्ष्यांचा थवा, पक्ष्यांना सुद्धा अन्नाची गरज आहे, ते दाणे टिपण्यासाठी या शिवारामध्ये आलेले असतात। बाप आरोळे मारता ताना रडत उठतो। मग तो बाप आरोळे मारतो, त्याचं लहान मूल त्या ठिकाणी रांगत असतं, आरोळे मारल्यावर ते रडत उठतं, कारण ते सुद्धा त्या ठिकाणी कुठंतरी मातीत खेळत असतं, त्याला सुद्धा ऊन लागलेलं असतं, त्याला सुद्धा त्या ठिकाणी सावली नसते बसायला। पहाडावरल्या घामाचा पाहणा नभाला फुटतो। परत पहाडावरल्या जो घाम आहे शेतकऱ्याचा, त्याचा पाहणा नभाला फुटतो आणि नभ बरसतो।
बाप रगात होऊन रोज पाटातून वाहतो. बघा हे पाटाचं पाणी वाहतंय, पण त्या बापाचं ते रगत वाहत असतं, रगात वाहत असतं. रगात म्हणजे रक्त. ते रक्त रोज शेतकऱ्याचं पाटातून वाहत असतं आणि त्यानं जर कष्ट नाही केलं, पाणी नाही दिलं तर शेती पिकणार नाही. म्हणजे ते पाणी आपल्याला दिसते चांगलं, परंतु ते शेतकऱ्याचं रक्त असतं. मग कंसाचा जन्म तेव्हा ताटातून होतो. एवढं कष्ट केल्यानंतर ज्यावेळेस कंस आपल्याला दिसत आहेत, पण शेतकऱ्याचं त्या पाठीमागं भरपूर कष्ट असतं. आणि मग कंसाचा जन्म जेव्हा ताटातून होतो, दाणे कंसाला येता बाप हुरडा वाटतो. मग एवढं कष्ट करून सुद्धा हे ज्वारी आलेली असते, कणीस जन्माला आलेलं असतं आणि तरी तो आनंदाने हुरडा दुसऱ्याला वाटतो. बापू हुरडा वाटतो म्हणजे लोकांना हुरडा खायला बोलवतो. एवढं कष्ट तो विसरून जातो आणि आनंदाने तो दुसऱ्याला हुरडा चारतो. बहाळा वाढल्या घामाचा पाना नभाला फुटतो. येता भराचा जोंधळा बापू काढणी करतो. मग भरात आलेला जोंधळा परत काढणी करताना बघा, जोंधळा म्हणजे काय? ज्वारी. जोंधळा म्हणजे ते आता ज्वारी काढायला आलेली. ज्वारीचे दाणे जे आहेत ना, याचा समानार्थी शब्द आहे हा जोंधळा. येता भराचा जोंधळा बापू काढणी करतो. जोंधळा शब्द आहे. स्वतः राहून उपाशी पोट जगाचं भरतो. बघा आता त्याला कष्ट करून आळाशी तयार झालेली असते शेतामध्ये, मग तो जोंधळा काढतो, तो विकतो आणि याच्यावर तो त्याला राहील का नाही याची तो चिंता करत नाही, पण तो जगाचं पोट भरतो. जातो आळाशी होऊन तरी आळा काढ तुटतो. बघा आता तो काय होतो, एवढं कष्ट करून तो आळाशी होतो. आळाशी म्हणजे भरपूर कष्ट करून ती तयार झालेली असते आणि तरी मग तो आळा का तुटतो? बाळा वाढल्या घामाचा पाना नभाला फुटतो. बघा आता आळा का तुटतो, म्हणजे आता आळाशी आहे आणि ती आळाशी आपल्याला बांधायची आहे. बांधा आता बघा, मोहिते सर आपल्याला आळाशी बांधून दाखवत आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर आपण पिंडी काढली ठीक आहे ना, ज्वारी काढली, त्याची जर आळाशी टाकली तर आळाशी मधून जे आळ्या आहेत ना त्यांचा अर्धा रस, म्हणजे अर्धा रस वाळलेला पाहिजे आणि अर्धा रस काय पाहिजे, चिपडाच पाहिजे ठीक आहे ना. असे चिपड काय करावं लागते तर आळ्यासाठी बांधाय घ्यावं लागते. तुम्ही जर एकदम वाळलेले घेतले तर तो बी आळा काय होतो, तुटतो. आणि एकदम वाळलेले घेतले तर तो बी तुटतो आणि एकदम ओला घेतला तर तो बी तुटतो. ही पिंडी काय होत नाही, आवळली जात नाही आणि बांधली जात नाही. त्यासाठी काय आंबाट ओलं म्हणतो ना आपण, तसं आंबाट ओले काय करायचे, त्या टाकलेल्या आळाशी मधून ते आंबाट ओले 2 ते 3 चिपाड निवडायचे ठीक आहे ना. आपण किती घेतले, आता समज 3 घेतले आहे का नाही. 3 घेतल्यानंतर ठीक आहे ना, त्याचे असे काय करायचे, त्याची पड असे जोडून घ्यायचे ठीक आहे ना. करायचे शेंड एका बाजू, अशी शेंडाच्या बाजू हातात घ्यायची ठीक आहे ना. त्यानंतर ते पिंडी आहे ना ती अशी जुळवायची आहे का नाही. त्यानंतर ह्यातून ही काय करायची, खालून अशी ववायची. अशी ववल्यानंतर ही बाजूनी काय करायची, एका पायाने ही असा दाबून घ्यायचं ठीक आहे नाही. घेतल्यानंतर जे खालून आळा घ्यायचा, असा दुसरा आळा काय करायचा, थोडासा असा वर घ्यायचा, असा मारायचा, इकडून ही ह्यात ववायचं ठीक आहे ना इकडून, आणि हे बाजू अशी टाकायची आणि ह्याच्यावर काय करायचं, असं थोडंसं पायाने दाबायचं. आता हा आळा जोपर्यंत पिंडी आहे तोपर्यंत तुटत नाही आहे का नाही. त्याला मनुष्याने थोडंसं जर ताण लावून तोडलं तरच, नाही तर तो नैसर्गिकरित्या तुटत नाही. जशी पिंडी वाळण, जसा आळा वाळण तसं ते काय होतो, जास्त गट होत जात ठीक आहे नाही. आता जर जास्त उच्च असेल जेव्हा तर आपण काय करतो, 2 आळे घेतो ठीक आहे ना, खाली एक आणि वर एक. आता लक्ष द्या इकडं, कवी काय म्हणतात, शेवटी तो आळाशी जातो आळाशी होऊन तरी आळा का तुटतो. म्हणजे आता आळाशी तयार झालेली आहे, शेतकऱ्याच्या अपार कष्टातून ही आळाशी शेतामध्ये तयार झालेली आहे. परंतु आळा का तुटतो,